स्वागत आहे तुमचं रेखाज रेसिपी मराठीमध्ये। तर आज आपण पाहूया आवळ्याचं लोणचं कसं बनवायचं ते। त्याची आज मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आणि कमी वेळात हे बनणारं आवळ्याचं लोणचं आहे, झटकीपट। चला तर मग आपण आवळ्याचं लोणचं बनवूया। तर त्यासाठी मी इथे 14 ते 15 आवळे घेतले आहेत। स्वच्छ पाण्याने धुवून मग कॉटनच्या कपड्याने पुसून हे आवळे मी घेतले आहेत। आवळ्याला डाग वगैरे असतील तर चाकूच्या सहाय्याने त्याला काढून टाका आणि मग आवळे खिसा। तर इथे मी सर्व आवळे एक एक करून खिसून घेणार आहे आणि त्याच्या गुठळ्या टाकून द्यायच्या आहेत आपल्याला। तर अशा प्रकारे खिसून बनवलेलं लोणचं छानपैकी मुरलं जातं आणि खायलाही खूपच छान लागतं। तर सर्व आवळे इथे मी खिसून घेते। तुम्हाला जर मोरावळ्याची ही रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा। तर अशा प्रकारे सर्व आवळे इथे मी खिसून घेतले आहेत आणि आवळ्याच्या लोणच्यासाठी आता आपल्याला एक मसाला बनवायचा आहे। त्यासाठी कढईमध्ये मी अर्धी वाटी धणे आणि 2 चमचे जिरं, 4-5 मिरं टाकला आहे। तुम्हाला बडीशोप आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बडीशोपही टाकू शकता। थोडंसं भाजून घेतलं आहे मी आणि नंतर याची जाडसर अशी पावडर करून घ्यायची आहे सर्व मिश्रणाची। तर आता आवळ्याच्या खिसामध्ये मी मिरचीचे कापही टाकले आहेत, त्याचबरोबर अद्रकचे तुकडे आणि माझ्याकडे ओली हळद होती त्याचेही मी थोडेसे काप टाकले आहेत। अशा प्रकारे हे सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे। तुमच्याकडे ओली हळद नसेल तर नाही टाकली तरी चालते। आणि जी भरड बनवली होती आपण जी पावडर, तीही मसाल्याची पावडर टाकून घेतली आहे। त्याचबरोबर मोहरीचं कूट मी घरी बनवलं होतं तेही टाकून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे मोहरीची डाळ असेल तर तीही तुम्ही वापरू शकता। त्याचबरोबर इथे 2.5 चमचे मोठे मी मीठ घातलं आहे। मीठ इथे मी जास्त वापरलं आहे, यामुळे लोणचं टिकून राहतं मीठ जास्त टाकल्यामुळे। नंतर मी इथे 1 मोठा चमचा हळद टाकली आहे। हळद मी इथे थोडी कमी वापरली आहे कारण त्यामध्ये हळदीचे कापही टाकलेले आहेत, त्यामुळे इथे 1 मोठा चमचा हळद। त्याचबरोबर 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे, त्यामध्ये मिरच्याही आहेत त्यामुळे तिखटही मी इथे कमी टाकलं आहे। तर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण आवळ्याच्या खिसामध्ये आणि मिरचीच्या तुकड्यांना सर्व मिश्रण हे लागलं पाहिजे, म्हणून मी आता हाताच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घेते आहे। तर अशा प्रकारे हे मिश्रण आपलं लोणच्याचं तयार झालं आहे। तुम्हाला तेल आवडत नसेल तर असंही तुम्ही हे लोणचं मुरवून खाऊ शकता। याला थोड्या दिवसाने मिठामुळे पाणी सुटेल आणि त्यामुळे हे लोणचं टिकून राहतं। तर हे वर्षभर टिकणारं असं लोणचं आहे। तर अशा प्रकारे सर्व छान असं मिक्स करून घेतलं आहे। आता आपल्याला यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। इथे मी तेल सर्वप्रथम गरम करून घेणार आहे आणि जरासं कोमट झाल्यावर यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तुम्हाला तेल आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल। यामध्ये तुम्हाला आवडीप्रमाणे खडे मसालेही टाकू शकता, पण मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे लोणचं बनवलं आहे। तर अशा प्रकारे मी आता यामध्ये तेल घालून मिक्स करून घेणार आहे चमच्याने आणि हे मस्त आपलं लोणचं आता तयार झालं आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता लोणच्यामध्ये सर्व तेल हळूहळू थोडं थोडं टाकून मिक्स करून घेतलं आहे। आता आपण हे सर्व लोणचं एका जारमध्ये भरून ठेवायचं आहे। तुम्ही इथे काचेचा किंवा प्लास्टिकचा जार वापरू शकता।
तर काचेचा असेल तर खूपच उत्तम. तर आता मी हे सर्व लोणचं जारमध्ये किंवा भरणीमध्ये भरून घेते आणि हे आपलं छान असं रुचकर आणि बनवायला अगदी सोपं असं लोणचं तयार झालं आहे. तुम्ही ही नक्की बनवून पहा. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.